श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अशा या सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे यांचे त्याला ज्ञान होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होते, 7 पुत्र आणि त्याच्यानंतर झाली एक कन्या. राजा राणीने त्या कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि ती काठी टेकीत टेकीत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय आहे? गाव कोणतं? काय हवंय तुला? म्हातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आली. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहे. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची सतत भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ही अवस्था बघून मला तिची दया आली आणि तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर, संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल का ते व्रत? मी करीन ते नियमाने, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उमरटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच आहे हे राणीला कळलेच नाही. राणीचा तो उमरटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणारच तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या शांबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नियम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालीचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले. त्यांचे राज्य गेले. सगळे वैभव ऐश्वर्य लयाला लागले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार? एक एक दिवस चिंतेत उगवत होता, तसंच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवसात तिच्याकडे राहून मग परत यावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून खूप दमला
म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या सन्मानाने मानाने राजवाड्यात आणले. त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यातच राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने सांगितले. जावयाने संमतीही दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला. तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद मात्र गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आता पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच. हंड्यात तर फक्त कोळसे होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याची भूक सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्याही मनात आले आपणही लेकीला भेटून यावे. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्या श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा दिला हे मात्र सूरजचंद्रिका विसरली नव्हती आणि याचा रागही तिच्या मनात होता. त्यामुळे तिने म्हणावे असे श्यामबालेचे स्वागत केले नाही. राणीने एक प्रकारे श्यामबालेचा अपमानच केला होता. पण श्यामबालेने आईचा राग मानला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली आणि निघताना पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती परत आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले, माहेरून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण उघडून बघितले. आत पाहतो तर काय, हंड्यात तर मिठाचे खडे. मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय, या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थांबा थोडं म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घालायचे नाही असं सांगितलं होतं. सर्वच पदार्थ अणी ठेवायला सांगितले होते. मालाधर जेवायला बसला. जेवायला बसल्यावर तिने सगळे पदार्थ त्याला वाढले, पण सगळे जेवण मात्र अणी लागले. मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग, श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीची व्रत श्रद्धेने आणि मनोभावी करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा सतत होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतूने नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची कामना पूर्ण होईल. श्री महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.